गोलंदाज तयार नरेश लोअर पलटोचा बॉल आडवा पाटणं कॅप मध्ये खेळलाय बॉल साईड मिड विकेट शॉट मधोमध चार 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 हा चौकार बालारामच्या पाठमधून हा चौकार आपण पाहिला. खरं तर एक चांगला संघ आहे नेहमी तिचं स्पर्धा होते ना तेव्हा हे दोन्ही संघ अगदी मोठ्या अंशानं खरं तर सहभाग नोंदवत असतात. गेल्या 5 मध्ये देखील हे दोन संघ खेळले होते. आडवा बॅटने शॉर्ट पिट लेंथ होता फाईन लेगला क्लिअर करत हा फटका सलगचा येतोय दुसरा दमदार फटका चौकार. आठ धावत चांगलं कमबॅक केलाय. 3 चेंडू खेळ संपला. आमचं समित खरे तर सतीश जोडले जात आहे या ठिकाणी कुंभिवली गावचं एक स्टार क्रिकेटर आज त्याच्या थोडीच दुखापतीमुळे ते आज टीम मध्ये खेळत नाहीये पण त्यांना देऊ वापस शुभेच्छा. अगदी क्रिकेटवरती अफाट प्रेम आहे आणि ज्यावेळेस संघ खेळतो त्यावेळेस नक्कीच त्यांचं एक खूप मोठं योगदान असतं टीमसाठी परंतु आज दुखापतीमुळे त्यांना बाहेर बघून बसून हा खेळ पाहावा लागतोय. चांगलं कमबॅक केलाय नरेश हा गोलंदाज. सुरुवातीला 2 मोठे फटके आले परंतु त्यानंतर मात्र आपली ओळख जी त्याला ओळखलं जातं ती लेंथ आणि लाईन होते गोलंदाजी. किशोर पेठ रोहित हे माथादार खेळाडू खरं आहेत त्या टीमचा हिस्सा. अगदी चांगला खेळ चांगलं शांत स्वभावाचे सगळे खेळाडू असं टीम मध्ये खरे आहेत सगळ्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. हा फटका फसला हवेमध्ये नरेश पलटवार पाहायला मिळतोय इथं विकेट डाऊन दैसर बीट संघाला बसतोय हा पहिला धक्का. सुनील नवीन फलंदाज फक्त सुरुवातीला 2 चौकार आले होते खरं तर इथं घाई करण्याची गरज नव्हती पण ते 2 डॉट चेंडू आले ना तिथे थोडासा दबाव वाढला फलंदाज बालारामवरती आणि त्यामध्ये हा खराब फटका त्याच्या पाठमधून आला तो विकेट देखील गमावल्या. पहिला धक्का दैसर टीमला फलंदाज सुनील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हा फटका चांगला आहे लॉंग शॉट डोक्यावरून खेळलाय लॉंग शॉट रिझर्व्हला चेंडू चाललाय. बघा दुखापत करून घेऊ नका एक खेळाडू आधीच इंजर्ड आहे त्यामुळे अजून एखादं झालं तर टीमला मोठा फटका बसेल. 4 धावा आहेत तरी चेक करता येईल का बघायचं बघा. दोन मिनिटं थांबायचं आहे तरी सुद्धा चेक करू जर कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असेल ना तर रोज चेक करतोय. नाही धाबा किती घेतल्यात नाही बाबा.
2 धाबा आहेत ह्या चेंडूवरती. बघा स्ट्राईक चेंज आहे. 2 धाबाला शेवटच्या बॉलवरती आणि धाव फलकावरती धावा त्या 11. रोहित आलेत गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक कबड पाहतोय प्रगतीपथावरती. गोलंदाज रोहित आलेत. पहिल्या षटकावरती 11 आलेत. 2 चौकार आलेत. त्यानंतर एक डबल एक सिंगल. खुलबर टप्पा जबरदस्त फटका आहे म्हणून तर कार्पेटनं किशोर वीर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बाकप आहे त्या ठिकाणी. एकच धाव. रोहितचा उल्लेख आपण केला असता तर त्यांना अनेक मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज बेस्ट गोलंदाज भरपूर पारितोषिक या खेळाडूच्या नावावरती राहिला. तोच फलंदाज मागच्या गममध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती होती. यामुळे साखरमान मनगटे धाकट फटका जबरदस्त आहे. मॅक्सिमम हिट 6 धाबा या स्ट्रोक मध्ये. ही खासियत आहे दहशत बी संघाची. जबरदस्त बॅटिंग त्यांची पाहायला मिळते सुनीलच्या बॅटमधून. अगदी बॉल पाडला तसं अगदी बॅटवरती प्रॉपर टायमिंग मध्ये हा फटका सजवला आणि 6 धाबा. टोटल रन्स कोणत्यावरती धाबा दाखवल्यावरती आपल्याला पाहायला मिळते 18 धाबा. सुरुवातीला 11 आला त्यानंतर सिंगल त्यानंतर हा षटकार आपण पाहतोय. थोडासा ह्या ठिकाणी लेंथ जबरदस्त फटका. खोलवर टप्पा होता परंतु खोदून काढलाय. किशोरचा मिड विकेटला आहे. चांगली फिल्डिंग त्याची पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याचा हातामध्ये हा चेंडू विचारला जातो. 19 धाबा धावा फलकावरती आपण पाहतोय. कडा 55 बोट आकाशाला. उठी आउट. दाईसर संघाला सुद्धा एक धक्का इथे दिला जातोय. हा चेंडू डॉट फेकला जातो रोहितच्या माध्यमातून. एक षटकार जरूर आहे परंतु त्यानंतर मध्ये चांगलं कमबॅक. जबरदस्त गोलंदाजी ह्यासाठी ते भोळकला देखील जातोय. कमबॅक ही गुणवत्ता आहे या खेळाडूची. अजून 31 धावा. कुठल्या स्पोर्ट म्हणून उसळी घेतले चेंडून सरळ स्ट्रेक्सच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 19 धावा. 9.5च्या सरासरीने धावा संख्या आपण पाहिली. सुरुवातीला 11 त्यानंतर 8 आलेत आता रोहितच्या षटकामध्ये. बघा एकच षटकार आल्यानंतर सुद्धा किती चांगला कमबॅक रोहित गेलाय.
फलंदाज होतो बाद. मयूर आज निराश दिसतात काय मुडाप. हा थांबा फॅन लावतो आता इकडे थोडस थंड होईल. फलंदाज होतोय बाद आणि दैस्तर संघाला अजून एक दिला जातो धक्का. विलास नवीन फलंदाज. तो पण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज विलास डावकर आदाचा फलंदाज आहे. त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडस चान्सेस होता केले जात आहे. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो. गोलंदाज विशाल आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. 19 धावा. 3 विकेट विदाउट लॉस. 3 फलंदाज आतापर्यंत गमावल्या त्या टीम दैस्तर बी संघानं. चांगली गोलंदाजी झाली दोन्ही षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. रोहितनं 8 खर्च केला. 5 विकेट 2 विकेट त्याच्या धावावरती. हा फटका 8व्या बॅटनं खेळले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोहित येतात. 1च धाव. थोडं शांत पवित्र आदा घेत असताना दोन्ही फलंदाज त्या पॅच मध्ये मंगेश बुगडे सर आहेत. हरिचंद्र निरगुडा. दोन्ही पंच अगदी सकाळपासून सामन्यामध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळतात. दोघांचंही करूया आपण. वर्षा क्रिकेट संघ भरोसाच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय वर्षा क्रिकेट संघ भरोसाच्या माध्यमातून. अगदी छान ते स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न साधून धरण्याचं काम आज खरे तर करताचे सगळे आयोजक. इथून बॅट बॉलचा इशारा येतो पंचांचा. गोलंदाज तयार होता. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. थोडाच लेग स्टंपचा आता बाहेर गोलंदाजी केली जाते जेणेकरून थोडं फलंदाजाचं प्रेशर टाकलं जातं. परंतु अभ्यांतर चेंडू सलगचे 2 फेकले. विशालनं थोडासा टेन्शन मध्ये आहे गोलंदाज करत आहेत. परंतु चांगली लेंथ चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीलाच चांगली चेंडूची उचल फेक. तिसरा गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो. विशालला चांगली गोलंदाजी झाली आहे. परंतु 2 अभ्यांतर चेंडू सलग त्याच्या गोलंदाजीमधून आपण पाहिलं. हेलिकॉप्टर लँड होईल का. किशोर भीच्या डोक्यावरून चालला बॉल. अगदी मॅक्सिमम 6 धाब्यांसाठी षटकार. फटक्या होता त्या फलंदाच्या बॅट मधून. चांगला फटका दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धाबा सहजरीतीने इथं पूर्ण केला जाते. 2 धाबा आणि 2 धाब्यांच्या मदतीने आता संघ 30 हा धाबा संख्येवरती जाऊन पोहोचलाय. 30 धाबा अगदी चांगली धाबा संख्या. थोडं दैस्तर बी संघाची आपण पाहतोय. गोलंदाज विशाल. 1 षटकार आलाय. रोहितला 1 षटकार आला. त्यानंतर कमबॅक चांगला. विशालच्या आगेच 1 षटकार ठोकला. तिसरा बंथर बॉल. थोडीशी दिशा खराब पाहायला मिळते आणि त्यावेळेस दिशा खराब असते ना त्यावेळेस दशा खराब व्हायला टाइम लागत नाही खरे तर. गोलंदाज विशाल आपण पाहतो.
32 धावा धावफटकावरती. चला यानंतरची मॅच आहे लहुची वाडी आणि त्यांच्या विरोधात आंबेरपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की टॉससाठी संपर्क करा. वाईट बॉलचा इशारा तो पंचांचा. अतिरिक्त धाव 5 वाईट. हा रेकॉर्ड विशालच्या नावावरती. हवेमध्ये चेंडू गोलंदाजला विकेट या ठिकाणी विशालला मिळते. रोहित ठिपला फलतच होतोय बाद. चला लहुशीवाडी टीमचं कॅप्टन या आंबेरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टनला मी विनंती करते की टॉससाठी पण लगेच संपर्क. शेवटची मॅच पहिल्या राऊंडची हा शेवटचा सामना आहे. षटक संपलाय. चला लहुशीवाडी टीमचे कॅप्टन बघा. आम्ही तुमचा शेवटचा कॉल आहे. आपण टॉससाठी संपर्क करायचा. शेवटचं षटक आहे. आंबेरपाडा लवचीवाडी तुम्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस करण्यासाठी यायचं आणि शेवटची मॅच पहिल्या राऊंडची. वाईट बॉलचा तो इशारा वाढीच्या मदतीने एक अवंतर धाव मात्र मिळते. धावसंख्या 2 पोहोचते 35 आकड्यावरती. 5 विकेट जरूर गेल्यात परंतु चांगल्या गोलंदाजीचे प्रयत्न तर पाहायला भेटतील. सुरुवात चांगली पाहायला भेटेल परंतु धावा जमून दमछत पाहायला भेटते. इथे मात्र डॉट बॉलचा तो इशारा. जेवढे डॉट बॉल तेवढे मात्र प्रेशर वाढलं जाईल आणि धावसंख्या थांबली गेली आहे ती 35 आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल बाकी असलेल्या षटकातून आणि या इनिंगमधील शेवटच्या षटकामध्ये धावा किती देईल हे देखील पाहावं लागेल. आडव्या बॅटिंग करायचा प्रयत्न. बॉल खालीच राहिला. टप्पा पडल्यानंतर बॉलने न घेतलेली उचली त्यामुळे डॉट बॉलची होती समाप्ती. गोलंदाज तयार आहे. इथे मात्र पंचांचा वाईट बॉलचा येतो इशारा आणि वाईटच्या मदतीने कवंतर धाव मात्र मिळते. धावसंख्या धावून पोहोचली 36 आकड्यावरती.
अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी असतील आणि या 2 बॉलमध्ये किती धावांवर तो बदल मारेल बॅटिंग करणार झाली तर बी संघ. हा चेंडू कोमटपणे चेंडू होता समाप्ती पुन्हा एकदा आणि धावसंख्या थांबली गेली ती म्हणजे 36 आकड्यावरती. करतो का रे कॉमेंट्री? तर सामना पाहतो आपण दैसर्बी बनाम कुंभिवली ठाकूरवाडी. तर शेवटचा चेंडू होता निश्चित चांगला फेकला होता पण कुठेतरी झेल कॅरी करता आली नाही आणि सहजासहजी शेवटच्या चेंडूवर 6 धावेसाठी चेंडू पाठवला गेला आणि 6 धावेच्या सहाय्याने 42 धावा दाखवायला लागल्या गेल्या. तर येणारे 24 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज असेल आता ती पाहू शकाल आपण कुंभिवली ठाकूरवाडी संघाला. कुठेतरी धाव्यांचा पाठला आता कुंभिवली संघाला करावा लागेल. येणारे 24 चेंडू आणि 43 धाव्यांचा लक्ष ठेवलाय दैसर्बी संघाने. तर त्वरित आपण जायचं दैसर्बी संघ भरपूर विलंब झाला तर नक्कीच तिसरा सामना पाहतो आपण दैसर्बी बनाम कुंभिवली ठाकूरवाडी. येणारे 24 चेंडूमध्ये अद्याप चेस करायचं तर 43 धावा कशा प्रकारे पाठला करू शकेल कुंभिवली ठाकूरवाडी या प्रकारे आपण पाहू शकाल. दैसर्बी संघ त्वरित फील्ड सजवून घ्या, जास्त विलंब करू नका कारण अद्याप आपल्याला भरपूर उशीर झालाय. सामना पाहायला गेला तर तिसरा सामना पाहतो आपण. तर शेवटचा सामना पाहू शकाल आपण आंबेरपाडा बनाम लहूची वाडी. तर त्वरित फील्ड सजवून घ्या दैसर्बी संघ, जास्त विलंब घेऊ नका आणि त्वरित 2 फलंदाज ग्राउंडमध्ये रवाना करायचे कुंभिवली ठाकूरवाडी संघ. कारण अद्याप विचार केला तरी येणारे 24 चेंडूमध्ये आपल्याला 43 धावा चेस करायच्या आहेत. त्या धाव्यांचा पाठला आपण कशा प्रकारे करू शकाल निश्चित आपल्या बॅटिंग लाईनवर दिसून येईल कारण बॅटिंग लाईन आपली निश्चित चांगल्या पद्धती करावी लागेल. 24 चेंडूमध्ये आपल्याला 43 धावा कशा प्रकारे काढाव्या लागतील हे निश्चित दैसर संघापुढे आपल्याला आव्हान ठेवलं. दैसर संघाचा विचार केला तर निश्चित कुठेतरी चांगली ओव्हर पहिला आणि दुसरा षटक हा निश्चित चांगला फेकला गेला होता पण तिसरा आणि चौथा षटक कुठेतरी महागडे फेकलं गेला आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. येणारे 24 चेंडूमध्ये 43 धावा चेस करायच्या असतील तर जमतीम सरासरी तितकी चांगली ठेवणं गरजेचं असतं. तर गोलंदाज पाहू शकाल आपण दैसर्बी संघापुढे कारण पाहायला गेलं तर ओपनिंग जोडी पाहतो आपण चंद्रकांत आणि रोहितला पाहतो. तर 2 खेळाडू पाहू शकाल आपण चंद्रकांत आणि रोहित. तर गोलंदाज ट्रॅक्टर पाहू शकाल P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी दैसर्बी संघापुढे पाहू शकाल आपण नितेशला पाहतोय. P1चं पहिलं षटक ज्या षटकामध्ये जमतीम 15 ते 16 धावा येणं गरजेचं असतील. ज्या धाव्यांचं आव्हान ठेवलं त्या धावेला रन रेट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पहिलं षटक हा अनामारी असेल कारण या षटकामध्ये तर धावा आल्या तर पुढली षटक आपण निश्चित चांगल्या प्रकारे खेळू शकाल. या षटकामध्ये जमतीम 12 ते 13 जरी धावा आल्या तर कुंभिवली संघ थोडा अडचणीपासून दूर राहू शकेल. त्या धावेचं आव्हान कशा प्रकारे पेरू शकेल कुंभिवली संघ पाहू शकाल आपण. शाळेला आता ते कोणी चंद्रकांतला पाहतोय तर स्ट्राईकला नोस्ट्राईकला पाहू शकाल रोहित वीरला पाहतोय. तर P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी नितेशला पाहतोय दैसर्बी संघापुढे 43 धावा वाचवायच्या. तर 24 चेंडूमध्ये जमतम जरी आपल्या 10 धावेचा रन रेट केला तरी सहजासहजी कुंभिवली संघ आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. पहिलं षटक फेकण्यासाठी निचतला पाहतो तर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आपले 7 चेंडू फेकायचे ते 7 चेंडूमध्ये जमतीम धावा वाचवण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी कुंभिवली संघाला आपण धोपणात आले आणू शकाल. देशी संघाचा विचार केला तर गोलंदाजी चांगली तितकी पाहायला भेटेल कारण बॅटिंग लाईन आपले सुंदर पाहायला भेटले. त्या गोलंदाजीच्या चेहऱ्यावर आपला सामना निश्चित विजय करावा लागेल. पाहू शकला तर स्ट्राईकला लेफ्ट आणि राईट आपण कॉम्बिनेशन पाहू शकाल. कुंभिवली संघापुढे पहिला चेंडू फेकण्यासाठी साहाय्य नक्कीच पहिला चेंडू निश्चित चांगला फेकला गेला होता पण कुठेतरी चंद्रकांतला समजला नाही. सहजासहजी निधाव चेंडूमध्ये
कन्वर्ट केला गेला. कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला भेटतोय नितेशच्या गोलंदाजीवर. हुकमी एक्का या देसरबी संघापुढे पाहायला भेटतोय नितेशला. दुसरा चेंडू सुद्धा त्याच प्रकारे कुठेतरी चंद्रकांतला सहजी चेंडू मिळत नाहीये. बॅट कुठेतरी तळपली जाते आणि त्या बॅटच्या अवांतरामध्ये सहजी 2 चेंडू निधाव फेकले गेले. तर नितेश हा गोलंदाज चांगली गोलंदाजी पाहायला भेटते देसर संघापुढे. कारण विचार केला तर जनतेनं 11 ते 12 जरी धावा जरी या षटकामध्ये आल्या तर कुंभिवली संघ या षटकामध्ये कुठेतरी नक्कीच तिसऱ्या चेंडूची चांगला टेकला होता, पण कुठेतरी थोडी दिशा भरकटली गेली आणि सहजी अवांतर धावेमध्ये एक धावेच्या सहाय्याने श्रीगणेशा झाला कुंभिवली संघाचा. पौषका 2 चेंडू फेकून झाले, 1 धाव खर्च झाले. चांगली गोलंदाजी नितेशच्या गोलंदाजीवर पाहायला भेटते. पण त्या धावा आपण वाचवायच्या असतील तर हे चेंडूमध्ये आपल्याला कन्वर्ट करावे लागतील. ते चेंडूला आपण अवांतर धावामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं नसेल. हा चेंडू फेकला गेला. नक्कीच 1 धावेचा प्रयत्न निश्चित केला होता, पण त्या धावा 4 मध्ये कन्वर्ट झाल्या. चौकारच्या सहाय्याने धावेचा विचार केला तर 5 धावा कुठेतरी 2 चेंडू निश्चित चांगले फेकले गेले होते नितेशच्या गोलंदाजीवर. या धावा जर आल्या तर कुंभिवली संघ कुठेतरी संकटापासून दूर राहू शकेल. चांगली गोलंदाजी निश्चित पाहायला भेटली देसर संघापुढे, पण कारण थोडी घरा पाहायला भेटली. एका बाजूला कुठेतरी क्षेत्ररक्षण कमी दिसून येते, त्याच्यामुळे सहजी चेंडू 4 धावेसाठी कन्वर्ट झाला. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. पुढचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी झील कॅरी करायची होती, पण झील कॅरी करण्यात सहजी दुसराही चेंडू 4 धावेसाठी कन्वर्ट झाला. 4 धावेच्या सहाय्याने विचार केला तर 9 धावा दाखवायला लागल्या गेल्यात. कुठेतरी 2 चेंडू निश्चित चांगले फेकले होते, पण त्या 2 चेंडूला पूर्णपणे चंद्रकांतने संधीचा सोने केला आणि त्या 2 चेंडूचा पूर्णपणे 4-4 मध्ये कन्वर्ट केला आणि 4 धावेच्या सहाय्याने 9 धावा दाखवायला लागल्या गेल्यात. कुठेतरी चांगली गोलंदाजी निश्चित पाहायला भेटली होती. ज्या धावा कुंभिवली संघापुढे येतात त्या धावा नक्कीच देसरबी संघाला कुठेतरी अवांतरीमध्ये बदल करावा लागेल. त्या धावा आपल्याला वाचवायच्या, त्या धावा पण वाचवल्या गेल्या असत्या तर कुठेतरी सहजी कुंभिवली संघ अडचणीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला असता. पण कुठेतरी सहजी निधाव चेंडू आणि 1 बाउन्स कुठेतरी चेंडू थोडी मुसली गेली आणि चंद्रकांतला कुठेतरी समजला नाहीये. सहजी विकेट किपरच्या हाती हा चेंडू विसावला गेला. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. नक्कीच सहजी चोरटी धाव पाहायला भेटते. 1 धावेच्या सहाय्याने त्याचा विचार केला तर 10 धावा पहिल्या षटकामध्ये निश्चित 10 धावा जरी आल्या तरी कुठेतरी आपण आपला संघ थोडा अडचणीपासून दूर राहू शकेल. कारण अजूनही आपल्याकडे 18 चेंडू 18 चेंडूमध्ये आपल्याला जमतेम धावा तरी बनवायच्या असतील. त्या धावा आपण कशा प्रकारे बनवू शकाल, त्या धावा आपल्याला बनवायच्या ते आपल्याला रणनीतीनुसार बनवणं गरजेचं असेल. कारण मोठा पटका येईल हे निश्चित प्रयत्नात आपला असेल, पण ते मोठे पटके आपण वाचवण्याचा प्रयत्न केला तर देसरबी संघापुढे चांगली गोलंदाजी पाहायला भेटेल. देसर संघाचा विचार केला तर 43 धावा निश्चित जमवल्या गेल्या. 43 धावेचा आवाज ठेवला त्याच्या कुंभिवली संघापुढे. पहिल्या षटकाचा विचार केला 10 धावा निश्चित खर्च केला नितेशने. दुसऱ्या षटक पाहू शकाल आपण सुनीलला पाहतोय गोलंदाजी करताना पाहू शकाल. स्वतःच्या खात्यातील पहिल्या षटकाने संघाकडून दुसऱ्या षटक पाहू शकाल. कुठेतरी बॅटिंग लाईन पाहायला गेली तर सुनीलने सुद्धा बॅटिंग लाईन चांगली गेली होती, पण ती गोलंदाजी कशा प्रकारे करू शकेल. कारण धावा वाचवायचे आपल्याला. धावा आपल्याकडे कमी आहे. तर धावामध्ये बदल करावा लागेल. कारण ज्या धावा आपल्याकडे एक धाव येते त्या धावामध्ये अवांतर धावामध्ये बदल केला तर कुठेतरी धावा वाचवण्याचा प्रयत्न करू शकाल. कुठेतरी आपण पाहू शकाल 5 खेळाडू प्रति फरकाच्या बाहेर पाहतो आपण. कुठेतरी हा षटक मोठा मारण्याचा प्रयत्न करावा लागेल कुंभिवली संघाला. पहिला चेंडू निश्चित उडवला केला. नक्कीच गॅपमध्ये चेंडू टाकला गेला होता, पण कुठेतरी सहजी चांगली फील्ड 1 धावेचा बनावला गेला. 1 धावेच्या सहाय्याने स्ट्राईक निश्चित रोटेट होते. कुठेतरी 7 चेंडू खेळून राहते. 7-8 चेंडूमध्ये स्ट्राईक रोटेट होते. रोहितला कुठेतरी पाहू शकला आपण चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर देसरबी संघाला आपल्याला 43 धावा वाचवायच्या. धावा पण कशा प्रकारे वाचवू शकाल. कारण आता विचार केला तर 11 धावा दाखल लागल्या गेल्या. त्या धावाला आपल्याला रोख द्यायचा असेल तर गोलंदाजी आणि विकेट हे निश्चित करावे लागतील. कारण त्या धावा आपल्याला सहजी आव्हानाच्या पायावर आपल्याला फेकू शकतील. पण तिथून काही बॅटिंग लाईन कुंभिवली संघापुढे पाहायला भेटेला. पाहू आपण पुढचा चेंडू रोहितसाठी कशा प्रकारे फेकला पाहिला. देसरबी संघाकडून सुनीलला पाहतोय. तर नक्कीच पुढला चेंडू कशा प्रकारे फेकला पाहिला रोहित साठी. कारण धावाचा आव्हान मोठं नाहीये. सहजी कंप्लीट होऊ शकतं. उडवण्याचा प्रयत्न केला होता सहजी 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा निश्चित प्रयत्न केलाय. 2 धावा सुद्धा सहजी कंप्लीट. कुठेतरी बॉल सहजी कॅरी केला असता तर विकेटच्या पतात चंद्रकांतला परतावा लागला असता, पण 2 धावेमध्ये
सहजासहजी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते देशी संघापुढे, कारण धावेचा विचार केला तर आपल्याला धावा वाचवायचे असतील तर गोलंदाजी चांगली करणं गरजेचं असेल. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल, कारण विचार केला तर खेळपट्टीची चांगली पाहायला भेटते आपल्याला. की खराब चेंडू पाहायला भेटते. कुठेतरी चेंडूला थोडं जोर सहजासहजी अवत्तर धावामध्ये कन्वर्ट झाला. नंतर धावेच्या सहाय्याने वाईटचा पतन होतो. आपण 14 धावा पाहतो दापलगावर. तर विचार केला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल सुनीलला, कारण आपण बॅटिंग लाईन चांगली केली निश्चित, पण त्या धावेला रोख देण्याचा कामाची चेंडू उडवला गेला. 1 बाउंड चेंडू साठी 4 धावेसाठी रोहितच्या बॅटमध्ये येतो पहिला चौकार. कंप्लीट होऊ शकतो. धावांचा विचार केला तर थोडी पुढे सरकले गेल्या. त्या धावेला आपण वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण गोलंदाजी चांगली करावी लागेल. चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव सहजासहजी कंप्लीट. चांगली फील्ड कव्हरच्या साईडला पाहायला भेटते. निश्चित जिथे 4 धावा होत्या तिथे 1च धावेमध्ये 1 धावेच्या सहाय्यानंतरचा विचार केला तर 19 धावा पाहतोय दापलगावर. कारण विचार केला तर ग्राउंड चौफेर आहे, त्या चौफेर बाजूला फटकेबाजी सुद्धा करावी लागेल, कारण समुद्र तितका मोठा असतो पण त्या समुद्राला कधी भरतीचा मार्ग नसतो, कारण अफाट गर्दी समुद्राच्या काठावर पाहायला भेटतो. पण प्रत्येक माणसाचा विचार हा वेगळा असतो, कारण माणूस सुद्धा विचाराने थोडा मोठा होऊ शकतो, पण त्या विचाराला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, कारण हा चेंडू येतोय कुठेतरी सहजासहजी झेल कॅरी करतो. चंद्रकांतला परतावा लागेल. बॅक टू डबा आउट. विकेट आहे. आउट आहे तो. नक्कीच पाहू शकाल. न्यू बॅटरला पाहतोय आपण जनार्दनला पाहतोय. अभि दुसरे षटक चालू असताना बापीचा विचार केला तर 19 धाबा जी रन रेटचा गरज होती तो रन रेट निश्चित कुंडवली संघापुढे पाहायला भेटो. पण आपल्याला धावा रोखायच्या असतील तर इतकी चांगली गोलंदाजी पाहायला भेटेल सुनीलकडून, कारण अपेक्षा केल्या होत्या त्या अपेक्षेचा कशा प्रकारे आपण विलंब करू शकाल. त्या विलंबाला जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच कुंडवली संघ अभिजित होऊ शकेल, कारण आपल्याला धावा वाचवायच्या त्या धावेला रोख देण्याचं काम करू शकाल. 1 नंबर जर्सी दौडवण्याचा प्रयत्न केलाय. झेल कॅरी गेला गेला परतावं लागलं. ओपी आउट. बॅक टू डग आउट. जनार्दन. नक्कीच जनार्दनची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर लावू शका आपण दत्तात्रेय. तर दुसरे षटक संपुष्ट झाले. धावाचा विचार केला तर कुठेतरी 1 धाव कमी पाहायला भेटतोय. 19 धावा दापलगावर पाहतोय. तिसरा गोलंदाज पाहतोय आपण अक्षयला पाहतोय. एकोणीस धावा दापलकर लागला गेला. तरी 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा दापलकर लागला गेला. अजून 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. जेमतेम प्रत्येक 6 चेंडूमध्ये 12 धावा कुठून काढाव्या लागतील कुंभवली संघाला, कारण विचार केला तर 12 चेंडूचा खेळ आपल्याकडे बाकी आहे. तर स्पीडअप करायचं आहे, जास्त विलंब घेऊ नका. देसर संघ आपल्याला 2 षटकामध्ये जेमतेम 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक पूर्ण करायचे. नक्की जोडवण्याचा प्रयत्न हा येतो. पहिल्या चेंडूवर प्रहार. रोहितच्या बॅटमधून पहिला षटकार. षटकाच्या सहाय्याने विचार केला तर दापलकरचा विचार केला तर 25 धावा ज्या धावांची गरज होती त्या पहिल्या चेंडूवर दिसून येतात, कारण आपल्याला 24 धावा वाचवायच्या होत्या 12 चेंडूमध्ये. त्या धावा आपण वाचवण्याचा प्रयत्न निश्चित केला होता, पण कुठेतरी रोहितचा विचार केला तर कुठेतरी चांगली बॅटिंग करायला पाहायला भेटतं. या टुर्नामेंटचा विचार केला निश्चित पाहायला भेटतो की कुंभोली संघ निश्चित
स्पर्धेमध्ये लाभला गेला, पण आपली बॅटिंग लाईन सुद्धा चांगली पाहायला भेटते. देशाचा विचार केला तर लांबचा प्रवास निश्चित करून आलाय, पण त्या लांबच्या प्रवासाचा आपण फायदा कशा प्रकारे घेऊ शकाल. गोलंदाज आपली चांगली करावी लागेल, चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय, झेल होती पण झेलगाडी करता आली नाही. सहजासहजी बॅक टू बॅक दुसरा मोठा पटका, चौकार. एकोणतीस धावा दाखल लागल्या गेल्यात. कुठेतरी आता आव्हान सोपं करून ठेवलंय रोहितने, कारण विचार केला तर 10 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. ज्या धाब्यांची अपेक्षा होती चेंडू नक्कीच पाहू शकाल आपण. तिसरं षटक कुठेतरी महाग रपडत गेलंय, कारण 2 चेंडू फेकले, दोन्ही मोठे पटके पाहायला भेटते. रोहितच्या बॅटमधून एक 6 धाबेसाठी तर दुसरा चेंडू 4 धाबेसाठी. तरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या धाबा वाचवायचा होता त्या धाब्याला सहज आपण सोडून देता, त्या धाबा आपल्याला कुठेतरी अवांतरामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता, त्या धाबा आपल्याला रोखता आल्या नाहीये. सहजासहजी 2 चेंडूमध्ये मोठे पटके पाहायला भेटले अक्षयच्या गोलंदाजीवर. तिसरा चेंडू निश्चित मोठा होता, पण कुठेतरी सहजासहजी चेंडू 1 धाब्यासाठी कन्वर्ट झाला. 1 धाब्याच्या सायंदाबाचा विचार केला तर 30 धाबा, अजूनही 13 धाब्यांची गरज. स्ट्राईकला पाहू शकाल आपण. न्यू बॅटर पाहतोय, दत्तात्रेयाला पाहतोय, कशा प्रकारे चेंडू स्पेस करू शकेल. चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून निश्चित पाहायला भेटू शकेल का, कारण 2 मोठे फटके आलेत. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. उडवण्याचा प्रयत्न केला, झेल कॅरी होईल का, झेल कॅरी क्षेत्ररक्षण आहे पण चुकी करणार नाही. या दत्तात्रेयाला परतावा लागला. ज्या प्रकारे आपण ग्राउंडमध्ये रवाना झाला त्याच प्रकारे आपल्याला बाहेर सुद्धा यावं लागलं, कारण रोहितचा विचार केला आता ते ग्राउंडवर पाहू शकाल. मोठे फटके निश्चित पाहायला भेटले. तर संघाला आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर रोहितला थांबणं गरजेचं असेल. तर न्यू बॅटर पाहू शकाल आपण. किशोरला पाहतोय. 8 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. कुठेतरी आता चेंडू अवांतर फेकावे लागतील. धावेमध्ये बदल करायचा असेल तर गोलंदाजी अक्षयला चांगली करणं गरजेचं असेल. त्या धावा आपल्याला रोखायच्या, त्या धावा जर रोखता आल्या नाहीये तर आपला संघ कुठेतरी तंबूच्या आसऱ्याला जाण्याचा प्रयत्न करेल. नक्की जोडवण्याचा प्रयत्न केला, गॅपमध्ये चेंडू टाकला गेला. 1 धाव सहजासहजी कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नक्की 2 धावा कंप्लीट. 2च धावेच्या सहाय्याने धापाचा विचार केला, थोडा पुढे सरकला गेलाय. 32 धावा. 7 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. हा चेंडू चांगला फेकावा लागेल बेसरबी संघाला, कारण 11 धावा सुद्धा वाचवू शकाल आपण. पण त्या धावा कशा वाचवायच्या ते आपल्या गोलंदाजीवर कुठेतरी दिसून येत नाही. धावा आपल्याला रोखायच्या असतील तर की जो चांगला चेंडू फेकला गेला आणि धाव चेंडू आणि येणारे 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. चांगला गोलंदाज निवडावा लागेल. जास्त विलंब करू नका. ज्या गोलंदाजाला आपण गोलंदाज घेणार आहोत त्याला जवळ करायचा आणि सामना चालू करा, कारण भरपूर उशिरा झाला. त्याची तिसरा सामना पाहतो आपण. पहिल्या न्यू गोलंदाज पाहू शकाल आपण. स्वतःसाठी पहिलं आणि संघासाठी लास्ट टाइम फायनल षटक पाहू शकाल. त्या षटकामध्ये भरपूर जिम्मेदारी असेल. 11 धावा वाचवायच्या होत्या, त्या 11 धावा कशा प्रकारे वाचवू शकाल, कारण एखादा जर मोठा फटका आला तर निश्चित संघ विजय दिशेने वाटचाल करू शकेल. साईडला पाहू शकाल आपण. रोहितला पाहतोय, ज्याच्या बॅटमध्ये पाहायला गेला तर 2 मोठे फटके आले तर 2 मोठे फटके निश्चित पहिल्या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला भेटतील. तर येणारे 6 चेंडू 11 धावा वाचवायचे. सागर गोलंदाजी पाहतो आपण आणि रोहितला पाहतो साईडला. अद्याप ओपनिंगचा फलंदाज अद्याप ग्राउंडवर खेळतो, त्या आपल्याला धावा कशा वाचवायच्या आहेत त्या धावा निश्चित नैसर्गिक संघाला प्रयत्न करावे लागतील. शेवटचा षटक पाहतो. 6 चेंडू 18 धावा. नक्की जोडवण्याचा प्रयत्न केला होता. रोहितला कुठेतरी चेंडू समजला नाही. सहजासहजी चेंडूची
विकेट मध्ये कन्वर्ट केला गेला. पहिल्या चेंडूवर मोठा मासा पाहू शकेल आपण. रोहितच्या माध्यमातून पाहतो चांगली गोलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहतो. 11 धावा कशा पाहतो आपण निश्चित गोलंदाजीवर आता दिसून येते कारण 11 धावा इतकं मोठं आव्हान नाही. सहजासहजी 2 फटक्यामध्ये पाहू शकाल. तो विचार केला तर आपण गोलंदाजी आता 5 चेंडू 11 धावा न्यू बॅटर पाहू शकाल आपण. अमितला पाहतोय रोहितला थांबणं गरजेचं होतं कारण 11 धावा इतकं मोठं आव्हान होतं. आपल्याला 1-1 2-2 धाव जरी आल्या असत्या तरी आपला संघ थोडा वंचित राहू शकेल. पण त्या अवांतराला सामोरं जाण्याचा प्रयत्न दैसर संघ करतोय. दैसर संघाचा विचार केला तर लांबचा प्रवास आपण कशासाठी केलाय तर क्रिकेट खेळण्यासाठी आपण किती मोठं आव्हान पार करू शकायला पाहायला भेटेल क्या दैसर संघापुढे. कारण विचार केला तर 5 चेंडूमध्ये 11 धावा वाचवायच्यात. गोलंदाजी चांगली केली तर निश्चित आपला संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल होऊ शकला. कारण लांबच्या प्रवासाचा आपण पुरेपूर फायदा जितके पैसे घालवतो तितकेच आपण खेळपट्टी सुद्धा आपल्याला साथ देऊ शकेल. तर खेळपट्टीचा विचार करायला गेला तर चांगली खेळपट्टी पाहतोय पण आपली फील्ड तशी असली तर नक्कीच आपला संघ विजय दिशेने वाटचाल करू शकेल. गोलंदाजी चांगली पाहायला भेटेल. सागरच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला गेला. विकेटचं पतन गेला. दुसरा चेंडू उडवला गेला. हा येतो अमितच्या बॅटमधून मोठा फटका. निश्चित सामना गुला करून ठेवला अमितने कारण जिथे 11 धावा करायच्या होत्या त्या 11 धाब्याला 6 मध्ये कन्वर्ट केलं आणि अजून 4 चेंडूमध्ये थोडेच धावा ज्यामध्ये विजेचा फटका निश्चित पाहायला भेटेल अमितच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. जे आव्हान मोठं होतं त्या आव्हानाला सहजासहजी माणसमध्ये कन्वर्ट केला अमितनं कारण धावा येणं गरजेचं होतं. तर धावा निश्चित टायमानुसार सागरच्या गोलंदाजीवर येतात कारण गोलंदाजी आपण निश्चित चांगली केली होती. पहिला विकेट निश्चित गमावला होता. ती गोलंदाजी आपल्याला दिसून येत नाहीये. इथं चेंडू फेकला गेला. तिसरा चेंडू चौकार पाहू शकाल आपण. 4 धाब्यासाठी चेंडू गेलाय. चौकार गेलाय. कुठेतरी खराब तरी पाहायला भेटते. इथं एकच धाव उडी दिली 4 धाब्यासाठी कन्वर्ट गेलाय कारण आव्हान सोपं होतं पण ते कठीण करून टाकले दैसर्गिक संघाने कारण धावा वाचवल्या असत्या पण त्या धाब्याला आपल्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न करता आला नाहीये. आता 3 चेंडू 1 धाब्याची गरज. कुठेतरी आव्हान सोपं करून ठेवलाय अमितने. अद्याप 2 चेंडू फेकलेत अमितसाठी. दोन्ही चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या तर अमितच्या बॅटमधून मोठे फटके निश्चित पाहायला भेटतात. पण शेवटच्या चेंडूवर सामना येऊ शकेल का दैसर संघापुढे. कशा प्रकारे गोलंदाजी करू शकेल सागरला पाहतो. 11 धावा वाचवायच्या होत्या पण आता 1 धाव आपल्याला वाचवायची 3 चेंडूमध्ये. ती धाव पण कशा प्रकारे वाचवू शकाल. विजयाचा फटका अमितच्या बॅटमधून बघायला भेटेल का कारण 43 धावा वाचवायच्या होत्या. त्या धावा आपल्याला सहजासहजी वाचवत्या आल्या नाही. उडवण्याचा प्रयत्न केलाय. झेल कॅरी केलाय आणि अमितला परतावा लागला. डगआउटचा रस्ता. 2 चेंडू 1 धाब्यांची गरज. कुठेतरी आता दडपणाखाली येऊ शकेल कुंभिवली संघ कारण 2 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होणं गरजेचं असेल आणि होतही नाहीये कारण गोलंदाजी पण चांगली केली. जर एखादा आपण हा चौका जर आडला गेला असता तर आता पण पाहू शकाल आपण 2 चेंडूमध्ये 5 धावा लागल्या असत्या. तर धावा कुठेतरी आपल्याला सहजासहजी वाचवता आलं नाहीये. 2 चेंडूमध्ये 1 धाव वाचवायची आपल्याला. कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल सागरला नाही बॅटर पाहू शकाल. दिनेशला पाहतोय. 2 चेंडू 1 धाव वाचवायचा प्रयत्न करावा लागेल दैसर्गिक संघाला. नक्कीच हा येतो या 6 धावेसाठी विजय फटका. षटकार. कुंभिवली संघ विजय होतोय तर विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि आर्ले संघाचं कौतुक. तर पुढचा सामना पाहतो आपण हंबीरपाडा लघुची वाडी